नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज वार शुक्रवार आहे आणि 1:15 झाले। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच आहे की काल आपण किचनमध्ये ट्रॉली बसवून घेतलेली आहे। तर खालच्या दोन्ही साईडला मी ट्रॉली बसवून घेतले, तुम्हाला सांगितलंच आहे। आणि कालचा व्हिडिओ पण एकदम छोटासा आलाय कारण मला बरीचशी कामं होती, त्यामुळे मी काल जास्त शूट करू शकली नाही। तर आज तुम्हाला दाखवते मी ट्रॉली कशा पद्धतीने ठेवलेली आहे वगैरे। अजून बरेचसे कामं आहेत, म्हणजे मला साफसफाई वगैरे पण करायची आहे, त्यामुळे आत्ता मी जस्ट तात्पुरतंच ट्रॉलीमध्ये सगळी भांडी ठेवलेली आहे। ती भांडी मला काढून परत स्वच्छ पण करायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला किचन टूर देणार नाही आहे। फक्त तुम्हाला मी दाखवते की यामध्ये मी काय काय बसवलेलं आहे आणि किती भांडी अजून बाकी आहेत ट्रॉलीमध्ये ठेवायची, ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, या दोन्ही साईडला आपण काल ट्रॉली बसवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी तात्पुरतं आता सगळं साहित्य ठेवलेलं आहे। आणि आधी तुम्ही बघू शकता आपले हे जे दोन्ही रॅक आहेत, तर या दोन्ही रॅकमध्ये जे साहित्य होतं ते सगळं मी काढलेलं आहे आणि इथे बसवलेलं आहे ट्रॉलीमध्ये। तरीसुद्धा तुम्ही अजून बघू शकता या रॅकवरती बरीचशी भांडी अजून शिल्लक आहेत, म्हणजे ती बसलेली नाही आहेत म्हणून मी इथेच ठेवलेली आहेत। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता बरीचशी प्लास्टिकचे जे पण डबे वगैरे आहेत ते सगळे मला आता काढायचे, म्हणजे फेकूनच द्यायचे, ते यूज करणार नाही। फक्त काचेचे जे काय असतील तर त्याच गोष्टी मी इथे ठेवणार आहे। आणि अजून बरंचसं काही आहे, कप्स वगैरे, ते काय इथे सगळं ह्याच्यात मावत नाही आहे। तर यामुळे आता जेव्हा किचनचं जे उरलेलं जे वरचं जे काम आहे ते जेव्हा होईल तेव्हा मग जी पण उरलेली भांडी आहेत ती व्यवस्थित बसतील। ह्यामध्ये सगळं काही बसू शकत नाही, तुम्हाला एकतर तुमची भांडी कमी करावी लागतात किंवा एक्स्ट्रा तुम्हाला वरती काही ना काही जुगाड करावा लागतो। आता इथे वरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझी मोठी मोठी भांडी आहेत, परत डबे आहेत आणि काय काय अशा गोष्टी असतात की जे आपल्याला नेहमी लागत नाही, ती भांडी आपण अशा पद्धतीने वरती ठेवतो। तर त्यासाठी पण इथे आम्हाला इथे वरती सगळं हे पॅक करायचं आहे आणि इथे पण आपल्याला चिमणी वगैरे येणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहेत। त्यासाठी अजून थोडासा वेळ आहे, म्हणजे आता नेक्स्ट आठवड्यामध्ये आम्ही ते वरचं पण काम सुरू करणार आहोत। तर त्यामुळे आत्ता सध्या तरी हे रॅकमधलं जे काही सामान आहे ते सामान मला आता काढायचं आहे आणि हा ओटा मला ॲक्च्युली रिकामा करायचा आहे। पण मी विचार करते की एकच रॅक काढावा आणि हे जी उरलेली भांडी आहेत ती एका रॅकमध्ये ठेवायची आणि एक रॅक रिकामा करून बाजूला ठेवायचा, असा विचार चालला आहे। तर आता मला तेच करायचं आहे कारण सगळं असं मेसी झालेलं आहे। तर एकाच ठिकाणी आता मी हे सगळं लावून घेते। आता ही जी मोठा जो रॅक आहे त्याच रॅकमध्ये आता मी हे सगळं बसवते। तर आता मांडणीमधली जी काही भांडी आहेत ती काढते। हे तांबे वगैरे दररोज लागत नाही, परंतु कधीतरी पाहुणे वगैरे आले तर अशा वेळी आपल्याला हे तांबे काढावे लागतात। हे पण मी कधी कधी ताकासाठी वापरते। हा डब्बा पण हे घासायला लागतील मला भांडी, काही भांडी स्वच्छ आहेत, काही भांडी घाण झालेत, तर हे पण मला घासून ठेवायचं आहे। हा डब्बा तर मी अजिबात वापरतच नाही आहे, भांडी भरपूर झालेत। तर ही सगळी भांडी घासायची आहेत, त्यामुळे मी आता इथे ठेवून देते। तर आता या मांडणीवरची सगळी भांडी काढली आहेत, आता हे सगळी जरा पुसून घेते आणि मग नंतर या रॅकमधली जी भांडी आहे ती इथे ठेवून देते आणि हा रॅक काढून घेते। यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, पतंजलीचं ज्यूस आहे, त्यानंतर हे आहे आवळा ज्यूस, तर हे सगळं महेश गुरव यांचं साहित्य आहे। तर हे सगळं इथे ठेवते।
आता किचनमधला जो रॅक आहे तो तात्पुरता आता मी गॅलरीमध्ये ठेवलेला आहे. त्याला स्वच्छ वगैरे सगळं मी आता तिथेच पुसून घेईन. तर आता ही मांडणी मी पुसून घेते आधी पहिले साबणाच्या पाण्याने. आता इथे हा जो स्टीलचा रॅक आहे हा रॅक नवीनच आहे. याला 2 का 3च वर्ष झाले आहेत. आम्ही इथे आल्यानंतर 2 वर्षांनी मी घेतलेला आहे. आणि शेजारी जो लोखंडी रॅक आहे तो सुद्धा नवीनच आहे. तो सुद्धा 2 ते 3च वर्ष झालेत घेऊन. आणि तरीसुद्धा आता मी हा चेंज करणार आहे. तर आता हा कोणाला देणार नाही आहे. हा ॲक्च्युली मला गावी न्यायचा आहे, कारण गावच्या घरी पण मला रॅक हवा आहे. त्यामुळे हाच नेणार आहे. बघूया आता हाच नेणार आहे का हा कोणाला दुसऱ्यांना देणार आहे हे अजून ठरलं नाही. पण माझ्या मते तरी हा रॅक मी गावीच नेणार आहे. आणि आता हे दोन्ही रॅक दिल्यानंतर आपलं किचन तयार होणार आहे, मॉड्युलर किचन, जे की माझं स्वप्न होतं. तर आता ते थोड्या दिवसात पूर्ण होणार आहे. आता अर्धं किचन आपलं झालेलं आहे. आता उरलेलं काही महिन्यात होऊन जाईल. तर चला आता हे सगळं आज स्वच्छ पण झालेलं आहे आणि आता उरलेलं सगळं पुसून पण घेते. साबणाच्या पाण्याने सगळं पुसून झालं आहे. आता स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं आहे आपल्याला. आता फायनली तुम्ही बघू शकता मांडणी स्वच्छ पुसून झालेली आहे. आणि आता अर्ध्या तासासाठी मी आता अशीच ठेवणार आहे, म्हणजे वाळून जाईल, पाणी वगैरे सगळं निथळून पण जाईल. तसं तर मी छान पुसून घेतले 2 वेळा, तरी पण आता आपल्याला हे वाळवायला लागणार आहे. आणि वाळल्यानंतर मग आता इथे जे पण डबे आहेत ते डबेसुद्धा मला स्वच्छ पुसायचे आहेत आणि ते पुसून मग मी इथे या मांडणीमध्ये ठेवणार आहे. आणि काही डबे वगैरे मगाशी स्टीलची जी काही भांडी होती ती पण मी आता ह्याच्यात ठेवलीत घासायला, तर ती पण घासणार आहे. आणि आता हा जो पसारा आहे तो सगळा पसारा पण मला आता आवरायचा आहे. तर चला, फायनली तुम्ही बघू शकता मांडणी स्वच्छ पुसून झाल्यानंतर अर्धा तास मी वाळायला ठेवली. आणि त्यानंतर इकडच्या ज्या मांडणीमध्ये जी पण भांडी होती ती सगळी मी आता इथे लावलेली आहे. अशा पद्धतीने सगळे स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. मिक्सर पण मी आता इथे ठेवलेला आहे. तर आता ओटा पूर्ण असा रिकामा झालेला आहे. छान वाटते, तुम्ही बघू शकता. या साईडला आपला फ्रीज आहे. त्यानंतर त्या पोत्यामध्ये जी भांडी मला नको आहेत ती पण ठेवलेली आहेत. तर ते आता मी नंतर ठेवून देईन वरती. आणि इथे ओट्यावरती पण तुम्ही बघू शकता क्लीन झालेलं आहे. आणि काही थोडी भांडी उरलेली आहेत तर ती आता मी घासेन. तर अशा पद्धतीने सगळं स्वच्छ झालेलं आहे, बघू शकता. आता मस्त वाटतंय, क्लीन वाटतंय. तर आता ही मांडी पण काही दिवसांनी आपल्याला काढायची आहे. तात्पुरती आता इथे मी ठेवलेली आहे. काही साहित्य जे आहे ते इथे ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं सगळं स्वच्छ झालेलं आहे. माझं सगळं आवरून पण झालेलं आहे. आणि आता मला जरा भूक लागलेली आहे, तर आता मी जेवून घेते. आता रात्रीचे 8 वाजले आणि इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. डाळ भाताचं कुकर लावलं आहे. मूग भजी करणार आहे. तर त्यासाठी मी मगाशी मूग डाळ भिजत घातली होती 20 मिनटं. आणि नंतर आता ग्राइंड करून घेतली मिक्सरमधून. तर हिरवी मिरची, लसूण, आलं लसणाची पेस्ट असं सगळं घालून मिक्स केलेलं आहे. मीठ वगैरे घातलं आहे. आणि आता कढई ठेवलेली आहे. आता यात तेल ओतते आणि पटकन मूग भजी करून घेते, कारण की तुला मूग भजी खायची इच्छा झाली म्हणून बनवते. त्यानंतर मगाशी वेदांनी आम्हाला दोघींना ढोकळा आणला होता, म्हणजे 4:30-5 वाजता तो ढोकळा खाल्ला होता. तर त्याची चटणी उरली आहे भरपूर. तर त्यामुळे आता मी काही चटणी वगैरे बनवणार नाही आहे. तर त्या चटणीसोबतच आम्ही मूग भजी खाणार आहोत. तसं तर मूग भजीला चटणीची गरज नाही लागत, गरम गरम असताना पटकन कशीच आपण खाऊ शकतो. तर चला आता पटपट मूग भजी बनवून घेते. त्यानंतर मला डाळीला फोडणी पण द्यायची आहे. मूग भजी करण्यासाठी इथे पीठ तयार केलेलं आहे. आता कढईमध्ये आता तेल ओतते.
ॲक्च्युली केतू आमची कधीच कोणतीही भजी करायला म्हटलं की नाक मुरडते, तिला जास्त तेलकट आवडत नाही. परंतु आज एकदम मला म्हटली मम्मी मला मूग भजी खावीशी वाटतात, तर तिच्यासाठी करते. मॅडमच्या फरमाईशीमुळे मी आता मूग भजी बनवते. या पिठामध्ये मी सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही आहे. विदाऊट सोडा मी आता ही भजी सोडते. तेल तापलंय का बघते, थोडंसं टाकून बघते. तर इथे तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे, त्यामुळे आता मी भजी सोडते. छान सोनेरी रंग आलेला आहे. तुला एका डिशमध्ये काढलेत भजी आणि आता तिला चटणी सोबत देते. चला आता केतूची रिॲक्शन बघूया की तुला आवडलेत का बघूया. एक आधी मी पहिले गॅस थोडासा मीडियम करते. आता माझी भजी फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे, सॉरी लो टू मीडियम ठेवली आहे. आणि आता केतूला देऊया. केतू हे बघ, गरमा गरम गरम आहे. टेस्ट करून बघा. हळू 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 गरम. थांब थांब. गरम आहे, चव लागते का आधी पहिले? झालंय बरोबर. चटणी सोबत चांगलं लागतंय. ठीक, खा. गरम गरम करते मी. तर चला करून घेते. आता ही सगळी भजी मी काय करणार नाही एवढी, कारण आम्ही दोघीच जणी आहोत. त्यामुळे आम्हाला जेवढी लागत आहे तेवढीच करणार आहे आणि उरलेली सकाळसाठी ठेवणार आहे. सकाळच्या नाश्त्याला हे पीठ फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण. तर जेवढी लागते तेवढीच करणार आहे, कारण मला आता इथे कुकरमधून डाळ काढायची आणि वरणाला फोडणी टाकायची. तर चला मंडळी, आमची जेवण वगैरे झाली आणि आता मी बेडरूममध्ये आली. तर इथे केतूचं शूट चालू होतं, त्यामुळे इथे लाईट लावलेली आहे. केतू झालं तुझं? तर तिचं एक तिला रील करायची होती, तर रील केली. आणि आता आज झोपायची वेळ झालेली आहे, 11 वाजले. तर सध्या काय झालं आहे, आम्ही सगळेजण लेट झोपतो आहे आणि त्याच्यामुळे उठायला पण उशीर होते. कारण केतूचं काय स्कूल वगैरे नाही आहे आणि वेदांत सकाळीच जातो, त्याचं काही नाही. पण आमच्या दोघींचं जरा उठणं लेट झालं आहे, त्यामुळे सध्या आरामात झोपतो आहे. तर चला आता आज विचार करतो की लवकर झोपायचं आहे. तर त्यामुळे आता मी व्हिडिओचं एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.